मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या काही नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आपण रानामध्ये फिरायला निघालो मित्रांनो। तर ते कवटे आपण कवट्यांचं जे नारळाचं हे कवटे याचा आपण कशा पद्धतीने वापर करणार याचा आपण कप बनवणार इथं। चहा पिण्यासाठी कसा कप असतो तसा आपण याचा कप बनवणार इथं। तर चला मित्रांनो, आपण हे कप बनवून ना थोडंसं रानामधून फिरणार आहे। आज आपल्याला काय बघायला भेटत आहे का? तर तुम्हाला मित्रांनो माझा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की माझ्या चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ते व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर नारळ कधी फोडले तर तुम्ही घरच्या घरी ना ह्या नारळाच्या कवट्याचं आहे ना तुम्ही कप बनवू शकता। आपण ना आता कप बनवणार इथं। तर या ठिकाणी आपण थोडं साहित्य आणलेलं, फ्युकिक आणलेले, त्याला फ्युकिक लावते मेन गोष्ट। हे बघा फ्युकिक आणलंय आणि आपण कशा पद्धतीने करतोय ना, तर आता आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आधी कप बनवूया आणि मग आपण रानामध्ये फिरायला जाणार इथं। तर हे बघा आता आपण साहित्य घेतलं, याला काय काय साहित्य लागत आहे हे बघा। हे दोन कवटे घेतले तर आपण आता हे दोन कवटेत ना चांगल्या घासून घ्यायच्या। हे तर तुम्ही पॉलिश पेपरनं सुद्धा घासू शकता, कारण पॉलिश पेपरने ना चांगलं निघत आहे। हे आता आपल्या कसं आहे ते उपलब्ध नाही, त्याच्यामुळे ना आपण एक्स्ट्रा ब्लेड घेतलेले आणि त्यांना आपण गोळतोय।
चला मित्रांनो, हे बघा घरच्या घरी नारळाच्या कवटाचा आपण कसा कप तयार केला हे बघा कसं आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, घरच्या घरी ना आपण नारळाच्या कवटाचा कप बनवलेले. हे बघा अशा प्रकारे हा नारळाच्या कवटाचा कप आपण बनवलाय. हे बघा एक नंबर. असं चहा पिण्यासाठी सुद्धा मस्त याचा वापर करू शकतो आपण. मित्रांनो, आपल्या कपाचा वापर आहे ना आपण आता लगेच करणार इथं, कारण रानामध्ये फिरून फिरून आहे ना आपण लय दमले आणि आता आपल्याला ना खरं म्हटलं तर काहीच भेटलं नाही बघायला. तर आज आहे ना मी तुम्हाला मित्रांनो आपल्या कपामध्ये ना मी एक ठिकाणी मोर बघितली. ती मोर काढणार आहे आपण आणि आपल्या या कपामध्ये ना मध ठेवणार आहेत. ओरिजिनल मध दाखवणार आहे मी तुम्हाला आज या कपामध्ये काढून. मोरीची जी ओरिजिनल मध असते ती मध आता आपल्या कपामध्ये आपण काढून घेणार आहेत. कारण रानामध्ये फिरून ना आपण मोर पाहिलेले. आपल्या कपाचा वापर आपण या मोरीसाठी करणार होतो. पाहू आपल्याला मध किती भेटते. मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी मोर पाहिले ना त्या ठिकाणी आले. आता आपण तिथं मोर पाहिलेले ते आता आपण काढणार आहे बघा. याच्यामध्ये आहे ना हे जे बिळ, हे बिळामध्ये मोर आहे बघा मित्रांनो. तर ना आपण ह्या बिळामध्ये जी मोर आहे ती काढायचा प्रयत्न करणार. पाहू त्याच्यामध्ये आपल्याला मध भेटेल. हे बघा जुनी वाटत नाही मित्रांनो आपली मध भेटेल म्हणून. तरी पण थोडी आपली भूक भागवायसाठी आपण ना काढायचा प्रयत्न करणार आहेत. पाहू थोडी जरी भेटली ना आपल्याला तरी भरपूर होईल. चाखापुरती जरी भेटली ना आपल्या कपामध्ये तरी बाद झाली. काहीच नाही. ए पोपट झाला मित्रांनो. मधलं काहीच नाही. मोरीला काहीच नाही आहे. थोडी पण मध नाही. ही काडी कापायला लागणार आहे आपल्याला.
काळीमुळे सगळी अडचणी. आपल्याकडे एक्सर आहे ना, त्याचा वापर करू आता आपण. याला तोडायला ना आपल्याकडे काही नाही, त्याच्यामुळे आपल्या एक्सराचा वापर करूया. मुळी तर तोडली, आता आपण काढायची कशी. मुळी काही निघत नाही अशी, तिला तिकडे कापावं लागते का नाही. तुटली आता, एकदम मापात तोडली. आता आपण पाहू, आता काढूया मित्रांनो. आहे का काही त्याच्यामध्ये. पहिला घर तर आपला रिकामच आलेले भाऊ. अरे वा, याला मध आहे वा मित्र. अरे वा 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 वा. अरे वा, मध्येचा फळ आहे, मध्येचा फळ आहे, मध्येचा फळ आहे. काय काय वाटतं का आपल्याकडं प्लास्टिक कागद आहे मित्रांनो. त्या प्लास्टिकच्या कागदामध्ये आता आपण आहे ना ठेवू बरं का. प्लास्टिकच्या कागदामध्ये ठेवू आपण, कारण आहे ना एक थोडासा मधुरा भेटला आपण. याला सुद्धा मध आहे, याला सुद्धा ओरिजिनल मध. हे बघा मित्रांनो, हे आहे ओरिजिनल मध. आपल्या कपामध्ये काढून मी तुम्हाला दाखवणार आहे ओरिजिनल मध. डोंगरवरच्या झाडांची ओरिजिनल मध. बघा मित्रांनो, आता ना मी तुम्हाला ओरिजिनल मध काढून दाखवतोय. बघा आहे ना, आपला कपाचा उपयोग झाला आहे आपल्याला. त्या कपामध्ये ना मी तुम्हाला ओरिजिनल मध काढून दाखवतोय. बघा ही जी मध आहे ना, ओरिजिनल मध्ये. एक नंबर मध मित्रांनो. आताची जी मिळ आहे म्हणतात, आम्ही याला कारव म्हणतोय. त्याला मिळ जी आहे ती तिची फुलं आहेत ना, तिची आत्ता ही मध आहे. आयुर्वेदिक मध ह्या झाडांवरची ना, एक नंबर मध. ओरिजिनल मध बघा, एक नंबर मध्ये मित्रांनो ओरिजिनल. बघा मित्रांनो, ओरिजिनल मध. ह्या बघा, आपण ओरिजिनल मध काढले, मी तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो, आपल्या कपमध्ये आपण ओरिजिनल मध काढले. बघा मी तुम्हाला बोट आणि हलवून दाखवतो. हे बघा
ओरिजिनलमध्ये बघा, हे आपल्या कपामध्ये आपण ओरिजिनल मध काढले. हे बघा एक नंबर असे पूर्ण ओरिजिनल गावठी ना आयुर्वेदिक मध मित्रांनो. हे बघा एक नंबर अशी आहे. आपल्या कपाचा उपयोग झालेला आहे आणि आपण आता ही मध खाणार आहे. चला मित्रांनो, हे बघा आपल्या कप तयार केला आपण आणि आपल्या कपाला मस्तपैकी आपल्या कपाचा उपयोग झाला आहे. हे बघा आपण आपले ओरिजिनल मध याच्यामध्ये काढलेले आज आपण प्यायला लागलो मित्रांनो. आपण मध एक नंबर अशा प्रकारचा कपाचा वापर झाला आहे. लय गोड मित्रांनो मध, एक नंबर असे आयुर्वेदिक. हे बघा आणि ओरिजिनल आपल्या कपामध्ये आपण काढून घेतले. आपण कप तयार केला आणि मस्तपैकी आपली मध पण आज या कपामध्ये प्यायला भेटले. तर चला मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.